हिंदू संस्कृतीत कोणताही सण साजरा करताना त्या सणादिवशी विशेष अन्नपदार्थ बनवले जातात. अशाच पद्धतीने संक्रांत सणाआधी येणाऱ्या भोगीच्या दिवशी देखील विशेष अशी भोगीची भाजी बनवली जाते. त्याचबरोबर या भाजीसोबत तीळ लावलेल्या भाकऱ्या देखील बनवल्या जातात. मात्र हे पदार्थ याच दिवशी का खाल्ले जावेत, यामागेही प्रमुख कारणे आहेत. त्याबद्दल कोल्हापूरच्या आहार तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. हिंदू संस्कृतीतला सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे संक्रांत आणि या सणापासूनच आपल्या पूर्ण सगळ्या वर्षाच्या सणांची सुरुवात होते. पण आपण जे सण साजरे करत असतो त्या सणांच्या दिवशी जे आपण पदार्थ खात असतो किंवा जे बनवले जातात ते पदार्थ त्याच दिवशी का बनवावेत हे जर आपण कधी विचार केला तर याच्या मागे पण खूप सायंटिफिक रिझन्स दडलेले आहेत. जसं की आता आपला जो पहिला सण असतो संक्रांत, त्यावेळेला जे काही आपण पदार्थ खातो, मग भोगी असेल तर भोगीच्या दिवशी आपण मिक्स भाजी असेल किंवा बाजरीची भाकरी असेल ज्याला आपण तीळ लावलेले असतात, तर हेच का खाल्लं गेलं पाहिजे. तर आता कसं असतं की थंडीच्या सीझनमध्ये एकतर आपलं डायजेशन सिस्टीम खूप स्ट्रॉंग असते किंवा इम्युनिटी वीक असते. तर ह्या वाढवण्यासाठी हे एक कॉम्बिनेशनल फूड म्हणजे ज्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे न्यूट्रियंट्स किंवा सत्व असतात, जसं की फायबर असेल, कार्बोहायड्रेट्स असतील, प्रोटीन्स असतील, तर ह्या सगळ्याचं एक कॉम्बिनेशन म्हणून आपण ह्या भाजी किंवा हे भाकरी हे प्रिपेअर करतो. त्यानंतर आपण संक्रांती दिवशी तिळाची वडी किंवा शेंगदाण्याचे लाडू हेच का प्रिपेअर केले जातं, तर जेव्हा थंडीचा सीझन असतो तेव्हा आपल्याला कुठंतरी आतून सुद्धा आपली बॉडी स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. नाहीतर काय होतं की बऱ्याच वेळेला आपण आजारी पडतो, का तर इम्युनिटीज कमी असते म्हणून. तर हे जे तिळाचे लाडू असतील किंवा तिळाची वडी असेल, शेंगदाण्याचे लाडू असतील, यातून आपल्याला एकतर कॅल्शियम असेल, आयर्न असेल, त्याच पद्धतीनं एक तेल ज्याला म्हणतो की तेलकट त्वचा असणं सुद्धा जे गरजेचं असतं, आणि ही फक्त बाहेरून असणं गरजेचं नाही आहे, तर आतून सुद्धा आपलं पूर्ण बॉडीचं ऑइलिंग व्यवस्थित असणं जे गरजेचं आहे ते या पदार्थांमधून होतं. आणि म्हणूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनं त्या सणादिवशी खाल्ल्या जातात किंवा खातो. तर ह्या सगळ्या मागचे जे रिझन्स आहेत याच्यासोबत आपण आपल्या परंपरा जपून आपले सण साजरे करू. या सर्व कारणांमुळेच हिंदू संस्कृतीत ज्या त्या सणाच्या निमित्ताने आणि परंपरेनुसार सांगितल्याप्रमाणे पदार्थ बनवून खाणे हे कधीही शरीरासाठी फायदेशीरच ठरत असते, असेही आहार तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय. लोकल 18साठी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.